आज आपण बघणार आहोत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी इंग्रजी विषयाचा पहिला पाठ लेटर्स ऑफ अल्फाबेट. व्हिडिओ पूर्ण बघा. सोप्या पद्धतीमध्ये प्रश्न समजावून सांगितले जाणार आहेत आणि प्रश्न समजून आपला मार्क्स पक्का करा. तर आपण बघू सराव प्रश्नपेटी. क्वेश्चन नंबर पहिला, हाऊ मेनी वॉवेल्स आर देअर इन इंग्लिश? वॉवेल्स किती आहेत? तर वॉवेल्स आहेत 5. ऑप्शन नंबर 2. कोणते कोणते वॉवेल्स आहेत? ए, ई, आय, ओ, यू. क्वेश्चन नंबर 2, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ वॉवेल? तर वॉवेल्स आहेत ए, ई, आय, ओ, यू. यामध्ये एक ऑप्शन वेगळा आहे, तो म्हणजे ऑप्शन नंबर 3 एन. हाऊ मेनी लेटर्स आर देअर इन इंग्लिश? इंग्लिशमध्ये ए टू झेड पूर्ण लेटर्स किती आहेत? तर 26 आहेत. ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 4, फाइंड द वर्ड दॅट स्टार्ट्स विथ अ डिफरंट लेटर. स्टार्ट्स म्हणजे सुरुवात आणि डिफरंट म्हणजे वेगळी. शब्दाची सुरुवात वेगळ्या अक्षरांनी सुरू झालेली आहे ते बघायचं आपल्याला. तर फर्स्ट, टॉर्टाइज हा टी पासून सुरू झालेला आहे. सेकंड, टायगर हा टी पासून सुरू झालेला आहे. थर्ड, हेअर हा एच पासून सुरू झालेला आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 3 हेअर हा डिफरंट लेटरनी स्टार्ट झालेला आहे. क्वेश्चन नंबर 5, फाइंड द वर्ड दॅट एंड्स विथ अ डिफरंट लेटर. एंड्स म्हणजे शेवट. तर शब्दाची शेवट वेगळी कोणत्या अक्षराची आहे ते बघायचं आपल्याला. इंजिन शेवटी ई आहे, 9 शेवटी ई आहे, टेबल शेवटी ई आहे, पण ऑप्शन नंबर 4 बुश ज्यामध्ये एच आहे, म्हणजे क्वेश्चन नंबर 5चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 6 to 10, फाइंड द वर्ड दॅट स्टार्ट्स विथ डिफरंट साऊंड. यामध्ये आपल्याला साऊंडच्या बेसिसवरती ऑप्शन टिक करायचा आहे. क्वेश्चन नंबर 6, फर्स्ट, हँड, हेड, आवर, हँडल. तर यामध्ये डिफरंट साऊंड आहे आवर, ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 7, जिराफ, गर्ल, जिंजर आणि जज. यामध्ये ऑप्शन नंबर 2 ची स्टार्टिंग डिफरंट होत आहे, गर्ल. क्वेश्चन नंबर 8, युनिफॉर्म, यूज, अगली आणि युनिट. तर यामध्ये य होत आहे आणि बाकी सगळ्यांमध्ये इथे युनिफॉर्म होत आहे, यूज आणि युनिट, म्हणजे यामध्ये यू होत आहे आणि ऑप्शन नंबर 3 ला य होत आहे, म्हणून ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 9, नाईफ, काईट, किंग, किड. ऑप्शन नंबर 2, 3, 4 मध्ये क होत आहे आणि ऑप्शन नंबर 1 मध्ये नाईफ हा ऑप्शन वेगळा आहे. क्वेश्चन नंबर 10, वेट, रिस्ट, वार, वेस्ट. या 3 मध्ये सेम होत आहे आणि ऑप्शन नंबर 3 मध्ये वेगळं होत आहे, म्हणून ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 11, फाइंड द वॉवेल्स इन अ बायसिकल वर्ड. तर या बायसिकल वर्ड मध्ये 2 वॉवेल्स आहेत, पण ऑप्शन मध्ये फक्त एक वॉवेल दिलेला आहे आय, म्हणून ऑप्शन नंबर 1 आय.